आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी कुमारी अनन्या अमितजी चोखानी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती राधाबाई कमल किशोरजी चोखानी यांच्याकडून आजची भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल आदरणीय सौ राधाबाई कमल किशोरजी चोखानी व चोखानी परिवार यवतमाळ यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। आमचे मार्गदर्शक आदरणीय जितूभाऊ चोखानी व संपूर्ण चोखानी परिवार, आदरणीय राधाबाई चोखानी व संपूर्ण चोखानी परिवार, महिन्यातून 4 वेळा तरी चोखानी परिवाराकडून भोजन सेवा दिली जाते। त्याबद्दल चोखानी परिवारांचे मनापासून आभार। आदरणीय जितूभाऊ चोखानी यांचे सुद्धा मनापासून आभार। जितूभाऊ आमच्या नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे सदैव मदतीसाठी खुल्या मनाने उभे असतात। आदरणीय जितूभाऊ यांचे नंददीप फाउंडेशन परिवार शतशः आभारी आहे, ज्यांनी अनमोल सहकार्य सुरुवातीपासून आजही आणि शेवटपर्यंत या बेघर बांधवांच्या, या निराधारांच्या पाठीशी उभे राहण्याचं या ठिकाणी विडा उचललेला आहे। आदरणीय जितूभाऊ चोखानी व चोखानी परिवार, आदरणीय राधाबाई कमल किशोरजी चोखानी माई यांना सुद्धा आम्ही वंदन करतो, यांचे सुद्धा आभार मानतो। आज या ठिकाणी चोखानी परिवार येऊन वाढण करतात आहे, त्याबद्दल चोखानी परिवारांचे मनस्वी आभार, मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। माननीय राधाबाई कमल किशोरजी चोखानी या ठिकाणी आईसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत। आईचे सुद्धा मनापासून आभार आणि अत्यंत आनंदाने या ठिकाणी वाढण करण्यासाठी येतात आणि निराधार खऱ्या गरजूंना, ज्यांना खरी अन्नाची गरज आहे, अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते। आणि चोखानी परिवाराकडून दर महिन्याला 4 वेळा तरी भोजन सेवा या निराधार निराश्रितांना दिली जाते। आदरणीय जितूभाऊ खंबीरपणे गंजसुद्धा घेऊन देतात असतात, जे आपण वाढण करण्यासाठी या ठिकाणी गंज पाहतो, हे गंजसुद्धा आदरणीय जितूभाऊ चोखानी यांनी घेऊन दिलेले आहे। आणि सुरुवातीपासून भांडे लागो की कोणतीही वस्तू लागो, जितूभाऊ सातत्याने खंबीरपणे पाठीशी असतातच। त्याबद्दल चोखानी परिवार यांचे मनापासून आभार। आणि यवतमाळ येथील दानशूर व्यक्तिमत्व आहे चोखानी परिवार, संपूर्ण परिवार मोठा परिवार आहे आणि मोठा परिवार असून तेवढंच दानत्वसुद्धा आहे। आणि न चुकता महिन्यातून 4 वेळा तरी चोखानी परिवाराकडून या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते। आजसुद्धा आणि उत्कृष्ट स्वयंपाक, विशेष म्हणजे उत्कृष्ट स्वयंपाक करून या ठिकाणी या निराधार निराश्रितांना दिला जातो। आणि दर महिन्याला वेगवेगळी भाजी आणि दर प्रत्येक अन्नदान सेवेला सुद्धा वेगवेगळी भाजी, वेगवेगळं स्वीट या ठिकाणी देऊन या बेघर बांधवांच्या मुखात मायेचा, आनंदाचा गोडवा, आनंदाचा घास या ठिकाणी दिला जातो। मागच्या वेळी आंब्याचा रस दिला होता, यावेळेस यावेळी या ठिकाणी स्वीटमध्ये गोड श्रीखंड आहे, जे श्रीखंड बेघर बांधवांसाठी या ठिकाणी दिला जात आहे। त्याबद्दल चोखानी परिवारांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे। या ठिकाणी राधाबाई कमल किशोरजी चोखानी आईसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेल्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी वाढण करतात आहे। त्याबद्दल आणि आमचे मित्र प्रमोदभाऊ चोखानी यांच्या हातचा गोडवा, यांचं कॅटर्स आहे आणि या कॅटर्सच्या माध्यमातून या ठिकाणी हा स्वयंपाक तयार केला जातो। आणि सुंदर उत्कृष्ट पोळीसुद्धा या ठिकाणी तयार केली गेलेली आहे। पाहू शकता, विशेष भोजन सेवा या ठिकाणी निराधार निराश्रितांना दिला जातो आणि आनंदाने बेघर बांधवसुद्धा हा स्वयंपाक जेवण करत असतात। आणि दरवेळी चोखानी परिवारांचा स्वयंपाक असला की आनंदाने वाट पाहत असतात बेघर बांधव, की विशेष स्वयंपाक, विशेष भाजी आणि विशेष स्वीट आज आपल्यासाठी येणार आहे। जितूभाऊ चोखानी व चोखानी परिवारांचे मनस्वी आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा।